आजच्या व्हिडिओमध्ये आपण काजू कसे बनतात ते बघणार आहोत। काजू तर तुम्ही खाल्लंच असेल, खाताना त्याची चव ठीकठाकच लागते, पण काजूचे सेवन केल्याने आपल्या हेल्थ आणि रोगप्रतिकारक शक्तीला खूप फायदा होतो। कदाचित त्यामुळेच काजूला ड्रायफ्रूटचा राजा म्हणतात। पण तुम्हाला माहिती आहे का की काजू कसे बनवतात? आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला काजू बनवण्याची पूर्ण प्रोसेस दाखवणार आहोत। मित्रांनो, आपण जे काजू मार्केटमधून विकत घेतो आणि खातो ते डायरेक्ट झाडावरून तोडलेले नसतात, कारण काजूचे कच्चे फळ विषारी असते, त्यामुळे त्याच्यावर प्रोसेस करूनच बाजारात विक्री केली जाते। झाडावरून तोडण्यापासून ते काजू बनवण्यापर्यंत त्यांना अनेक प्रोसेसमधून जावे लागते। काजू बनवण्याची पहिली स्टेप आहे फार्मिंग। काजूसाठी काजूच्या झाडांना शेतामध्ये लावले जाते आणि या काजूच्या फळाला कॅशू ॲपल म्हटले जाते। या फळाच्या खालच्या भागाला एक किडनीच्या आकाराचे फळ असते। स्टेप 2 हार्वेस्टिंग। एप्रिल ते मे महिन्यामध्ये काजूची फळे पूर्णपणे पिकतात। पिकल्यानंतर झाडावरून तोडून त्यांचे वर्गीकरण केले जाते। स्टेप 3 सॉर्टिंग। झाडावरून तोडल्यानंतर काजूच्या फळाच्या खालच्या भागावर असलेले किडनीच्या आकाराचे फळ तोडून वेगळे केले जाते आणि वरचे जे विषारी फळ असते त्याच्यापासून कॅशू फेनी बनवली जाते, म्हणजे या फळापासून दारू बनवली जाते। स्टेप 4 ड्राईंग। काजूमध्ये असलेला ओलावा दूर करण्यासाठी यांना 3 दिवस उन्हामध्ये चांगले वाळवले जाते आणि त्यांना रेग्युलर पलटले जाते, जेणेकरून ते व्यवस्थित वाळतील। स्टेप 5 रोस्टिंग। वाळवलेल्या या काजूच्या फळाला हाय टेम्परेचर चेंबरमध्ये टाकून भाजले जाते। काजूच्या फळाच्या आकारानुसार त्यांना वेगवेगळ्या टाईमपर्यंत रोस्ट केले जाते। स्टेप 6 कटिंग। काजूचे वरचे छिलके खूप कडक असते, त्यामुळे या खास मशीनीत काजूला टाकतात। ही मशीन एक एक करून काजूचे वरचे कडक छिलके काढून टाकते। काही ठिकाणी हे छिलके काढण्यासाठी लेग ऑपरेटिंग मशीनचा उपयोग करतात, ज्यामध्ये आतमधला काजू तुटत पण नाही आणि छिलके पण निघते। काजूच्या छिलक्यामध्ये काजूसोबत एक चिकट लिक्विड असते, जे खूप विषारी आणि ॲलर्जिक रिॲक्शन करणारे असते। जर हे स्किनवरती लागले तर त्यामुळे इन्फेक्शन पण होऊ शकते, शरीराच्या आतमध्ये गेल्यावर खूप नुकसान पण करू शकते। स्टेप 7 हीटिंग। काजूला हीटिंग रूममध्ये टाकून 70 ते 85 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत गरम केले जाते। यामुळे काजूच्या आतमध्ये असलेले चिकट लिक्विड सुकून जाते आणि त्याचा असर पण संपतो। स्टेप 8 पिलिंग म्हणजे सोलणे। काजूचे कडक छिलके काढल्यावर पण काजूवरती अजून एक पातळ छिलके असते। या सर्व काजूंना या पिलिंग मशीनमध्ये टाकले जाते, जी ह्या काजूचे सर्व छिलके साफ करून टाकते आणि काही ठिकाणी हातानेच छोट्या छोट्या चाकूच्या मदतीने हे छिलके काढले जाते। स्टेप 9 ग्रेडिंग। आता काजूचे वर्गीकरण केले जाते। काजूचे साईज, कलर आणि शेपनुसार काजूचे वेगवेगळ्या ग्रेडमध्ये वर्गीकरण केले जाते आणि या सगळ्यांची वेगवेगळी किंमत ठरवली जाते। स्टेप 10 फ्युमिगेशन। काजूचे पॅकिंगच्या आधी काजूला सुगंधित धुरामध्ये फिरवले जाते आणि एका क्लिनिंग लाईनमध्ये त्याच्यामध्ये असलेल्या छोट्या छोट्या कचऱ्याला साफ केले जाते। स्टेप 11 पॅकिंग। पॅकिंगच्या वेळी परत काजूचे वर्गीकरण केले जाते आणि काजूला पॅकेटमध्ये टाकल्यावर पॅकेटमधील सर्व हवा काढून त्यात नायट्रोजन गॅस भरून त्यांना पॅक केले जाते। नायट्रोजन गॅसमुळे काजू जास्त दिवस टिकतो। तर ही होती काजू बनवण्याची प्रोसेस। आम्हाला ही माहिती गोळा करण्यासाठी खूप वेळ लागला। आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।